पाकिस्तान जिंदाबाद, भारताला धमकी आणि मिसाईल रेडी है। होय, हे काही पाकिस्तानातून आलेलं वक्तव्य नाही, तर आपल्या महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील पेन मधून आलेलं आहे। मोहसिन मुजावर नावाच्या एका तरुणानं थेट भारताच्या सुरक्षेलाच आव्हान दिलंय। त्यानं चॅट मध्ये लिहिलंय की इंडिया के रूल्स की तहस नहस हो गई है, दंगे हो सकते, संभाल के रहो, हमारे पास तलवारें बम मिसाइल रेडी है। इतकंच नाही तर तो म्हणतोय की ईरान देख रहा है ना, सब लेके बैठा है, जो भी मुस्लिमों को तकलीफ देगा वो 1 मिनिट में उड़ा देगा वो। भारत पाकिस्तान या पारंपरिक वैरभावाच्या पार्श्वभूमीवर भारतातीलच काही व्यक्तींच्या आता या पाकिस्तानी प्रेमी वक्तव्यांमुळे नागरिकांमध्ये संताप उसळलाय। पोलिसांनी तात्काळ दखल घेत मोहसिन विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले असून त्याच्या सोशल मीडियातील चॅट्स आता तपासल्या जात आहेत। दरम्यान कालच पुण्यातील सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सेकंड इयरला शिकणारी खदिजा शेख हिने पाकिस्तान जिंदाबाद असं व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवून भारताला फटकारलं होतं। ती काही दिवसांपूर्वी काश्मीरलाही गेली होती, ज्यामुळे तिचे दहशतवादी नेटवर्कशी संबंध आहेत का याबाबत देखील आता चौकशी सुरू आहे। देशभक्त मुसलमान आणि हिंदू समाजाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिला अटक करून कॉलेज प्रशासनाने देखील तिला कॉलेजमधून निलंबित केलंय। या पार्श्वभूमीवर मोहसिन मुजावरचं चॅट उघड होणं ही दुसरी गंभीर घटना मानली जात असून सोशल मीडियावर देशद्रोही प्रवृत्ती पसरवणाऱ्या विरोधात कठोर कारवाईची मागणी होतीये। एकीकडे मोहसिन मुजावर, दुसरीकडे खदिजा शेख, हे सगळं एकाच कालावधीत घडतंय। हे निव्वळ योगायोग आहे की भारताविरोधात एक संघटित अजेंडा, भारत विरोधी विचार मांडणाऱ्यांवर आता कायदेशीर पावलं उचलली जातील का? सोशल मीडियावर द्वेष पसरवणाऱ्यांना रोखण्यासाठी प्रशासन सज्ज आहे का? देशभरात हे प्रकरण उफाळून आल्यानंतर केंद्र आणि राज्य पातळीवर सायबर सेल आणि पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत। भारत विरोधी द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर पावले उचलली जाणार असल्याचा इशारा आता गृह विभागाकडून देण्यात आलाय। या प्रकरणावर तुमचं मत काय? मोहसिन आणि खदिजा सारख्यांना कडक शिक्षा व्हायला हवी का? खाली कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा।